हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मस्तपैकी मटर पनीर मसाला. तर त्यासाठी इथे मी पनीरच्या स्लाइसेस आहेत त्या इथे मी अशा फ्राय करून घेत आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन मी छान असं फ्राय करत आहे. त्याने काय होतं, आपल्याला ही रेसिपी करायला अगदी सोपी जाते आणि पनीरच्या स्लाइसेस देखील आपल्याला अगदी छान प्रकारे असे कट करता येतात. तर तुम्ही पाहू शकता असं थोडंसं लालसर आपल्याला छान असं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते कट करायला देखील आपल्याला सोपं जातं आणि त्याची टेस्ट देखील अगदी सुंदर अशी लागते. तर इथे मी घेतलं आहे अर्धा किलो पनीर. तर अर्धा किलो पनीर मी अशा रीतीने छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. फ्राय केल्यानंतर आता मी इथे प्लेटमध्ये पनीरचे स्लाइस काढून घेतलेले आहे, आता पाहू शकता. आणि त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्याला जसे पीस हवे तसे आपण कट करून घेऊ शकतो. तर आपल्याला हवे तितके लहान मोठे स्लाइसेस आपण पनीरचे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. पण शक्यतो पनीर मसाल्यामध्ये काय जरा मोठे मोठे स्लाइस असले ना तर ते खाण्यासाठी सुद्धा अगदी छान असे लागतात. तर पाहू शकता इथे मी स्लाइसेस करून घेतलेले आहेत. आणि आता इथे एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे गरम पाणी. गरम पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे पनीरचे स्लाइसेस आपण करून घेतलेले आहेत ते सर्व पनीरचे स्लाइसेस आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याने काय होतं, पनीर जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये टाकतो ना तेव्हा ते पनीर अगदी सॉफ्ट असे होतात आणि खायला देखील सुंदर लागतात. तर इथे पॅनमध्ये आता मी घेतलेलं आहे दालचिनीचा तुकडा आणि 2-3 पांढरी वेलची मी घेतलेली आहे. आणि ते आपण तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी 3 उभे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी याचा मसाला तयार करणार आहोत. तर इथे पाहू शकता अशा रीतीने आपल्याला कांदा छान असा रेडिश करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला ना अगदी सॉफ्ट असाच आपल्याला फ्राय करायचा आहे. त्यानंतर इथे मी 4 असे लालसर छान असे टमाटे घेतलेले आहेत. तर टमाटे छान असे लालसरच घ्यायचे आहेत, त्याने काय होतं ग्रेव्हीला खूप सुंदर असा रंग येतो. आणि टमाटे इथे आपण थोडेसे फ्राय केल्यानंतर इथे मी टाकलेला आहे 1 इंच अद्रकचा तुकडा चिरून टाकलेला आहे. त्यानंतर मी 3 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आणि 7-8 मी लसणाच्या पाकळ्या देखील याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी 10-12 काजू घेतलेले आहेत. काजूंनी आपली ग्रेव्ही अतिशय सुंदर अशी होती, त्यासाठी काजू आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि आपल्या ग्रेव्हीची टेस्ट देखील अतिशय सुंदर अशी होती. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरचे जे कवळी देठं आहेत ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याने काय होतं, अतिशय सुंदर अशी आपल्या ग्रेव्हीची टेस्ट होती. तर अशा रीतीने आपल्याला मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, अगदी सॉफ्ट असा. तर इथे पाहू शकता मसाला इथे आपला गार झालेला आहे. त्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये सर्व मसाला इथे काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याची सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही याचं टेक्स्चर देखील पाहू शकता, अगदी सॉफ्ट आणि क्रीमी अशा प्रकारचं टेक्स्चर इथे झालेलं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी 2 चमचे धने पावडर घेतलेले आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडी आपली साधी मिरची पावडर घेतलेली आहे. दोन्ही मिक्स असे 2 चमचे मी घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे. आता याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे छान अशी आपल्याला या मसाल्यांची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि इथे मी कढई तापत ठेवली होती. आता कढईमध्ये मी इथे साधारण 3 पळी अशी तेल टाकून घेत आहे. तर इथे मी तेल तुम्ही हवं तितकं तुमच्या हिशोबाने टाकू शकता. तर मी इथे 3 पळी साधारण तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी इथे आता ॲड करणार आहे बटर. तर इथे मी साधारण 1.5 चमचा इथे मी बटर टाकून घेत आहे. बटर कसं तेलामध्ये टाकल्याने ते जळत देखील नाही, म्हणून आधी तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटर ॲड करायचं आहे. बटर तेलामध्ये छान असं आपल्याला वितळू द्यायचं आहे. छान असं मेल्ट झाल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट केली होती ती सर्व पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे आणि अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला ही छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर आपण मसाल्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे मसाला आपला जो मसाला आहे तो जळत नाही. तर तुम्ही अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका. तर लो फ्लेमवरती तुम्हाला हा मसाला जो आहे तो छान असा
तेलामध्ये आणि बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, आपल्या ग्रेव्हीला खूप सुंदर असा रंग येतो. मसाले छान असे तेलामध्ये फ्राय झाले. त्यानंतर जो मसाला आपण ह्याचा वाटून घेतला होता, तो मसाला आपल्याला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये आणि छान असा एकत्र आपल्याला सर्व मसाले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर मसाल्याचं तयार झालेलं आहे. अगदी क्रीमी आणि सॉफ्ट असं टेक्स्चर मसाल्याचं तयार झालेलं आहे. आणि पनीरच्या या पनीर मसाल्यासाठी अशाच प्रकारचं टेक्स्चर आपल्याला हवं आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. छान असं लो फ्लेमवरती आपल्याला मसाला जो आहे तो मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर इथे मी एक वाटीभर वाटाणे घेतले होते. तर जे वाटाणे आपण घेतले होते ते वाटाणे आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि छान असे मसाल्यामध्ये आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून वाटाणे आपल्याला साधारण एक 7-8 मिनटं शिजू द्यायचे आहेत. आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला मसाले छान असे फ्राय करत राहायचे आहेत. आणि इथे मी अर्धा चमचाभर इथे साखर टाकून घेतलेली आहे. त्याने काय होतं, खूप सुंदर अशी पनीर मसाल्याला टेस्ट येते. तर किंचितशी अशी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी पुन्हा एकदा झाकण ठेवलेलं आहे. मसाला आपला छान असा फ्राय झालेला आहे. आता जे पनीरचे स्लायसेस आपण पाण्यामध्ये टाकून ठेवले होते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंटपेक्षा पण अगदी भारी आपला पनीर मसाल्याची टेस्ट अशा प्रकारे केल्याने होती. तर तुम्ही देखील अशा प्रकारे मटर पनीर मसाला नक्की ट्राय करून बघा. अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी याची टेस्ट होती. इथे आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्व व्यवस्थित असं छान असं हलवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2-3 मिनटं. आणि त्यानंतर इथे आपल्याला अजून बटर ॲड करायचं आहे. तर इथे मी अजून थोडं बटर टाकून घेतलेलं आहे. बटरनी अतिशय सुंदर अशी टेस्ट येते. आणि इथे मी कसुरी मेथी देखील टाकून घेतलेली आहे. तर शेवटी आपल्याला कसुरी मेथी इथे टाकून घ्यायची आहे. आणि सर्व मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि ह्याची टेस्ट अजून वाढावी यासाठी मी थोडासा गरम मसाला देखील इथे टाकून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील मटर पनीर मसाला नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला अतिशय खाण्यासाठी सुंदर अशी याची चव लागेल. इथे मी आता कोथिंबीर देखील चिरून टाकलेली आहे. तर खूप अगदी रेस्टॉरंटपेक्षा पण भारी याची टेस्ट होती. तर तुम्ही देखील अशा रीतीने नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते देखील मला तुम्ही सांगा. तुम्हाला जर खरोखरच माझी रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे मी काय केलेलं आहे, शेवटी इथे आपल्याला थोडीशी क्रीम टाकून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण 2 चमचे इथे मी क्रीम टाकून घेतलेली आहे. शेवटी इथे मी क्रीम ॲड केलेली आहे. क्रीम टाकली म्हणजे ह्याची टेस्ट अजून दुपटीने वाढते. तर इथे तयार आहे आपला मटर पनीर मसाला. तर पाहू शकता किती अप्रतिम आपला पनीर मसाला इथे बनून तयार झालेला आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि तुम्हाला जर माझ्या पुढच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीचे सर्व नोटिफिकेशन येतील आणि तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहू शकाल. तर आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. सी यू.